नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक, उत्तम लेखन व प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे तसली. त्या प्रसिद्ध कवी आणि गझलकाराच्या कविता आणि गझलांचा कार्यक्रम असल्याचे मला खूप उशिरा समजले. नेमकी आज क्लिनिकलाही पेशंटची रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. त्यामुळे क्लिनिकमधून निघायलाच मला बऱ्यापैकी उशीर झाला. शहराबाहेरच्या एका महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होता. सभागृहाच्या भोवताली एक लहानसे पटांगण किंवा मैदान म्हणूयात होते आणि त्याच्या बाहेर गेट बाहेर थोडं चाललं की एक मैदान होतं. कार पार्किंगची सोय तिथे होती. निघायला उशीर झाल्यामुळे मी तिथे पोहोचलो तेव्हा गाड्यांचा महासागर मला तिथे पाहायला मिळाला. मैदानाच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये मला गाडी लावायला जागा मिळाली आणि गाडीतून उतरून झपाझप पावलं टाकत मी महाविद्यालयाच्या त्या सभागृहापाशी पोहोचलो. सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आतील आसन क्षमता पूर्ण भरली होती. कार्यक्रमही नुकताच चालू झाला होता. अर्थात सभागृहाला लागून असलेल्या पटांगणात हा कार्यक्रम बघण्याची एका स्क्रीनवर सोय करण्यात आली होती. त्यामुळे मी लगेचच त्या पटांगणाकडे मोर्चा वळवला आणि एक रिकामी खुर्ची बघून तिथे बसलो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एका रांगेत सगळ्यात कडेला असलेली शेवटची रिकामी खुर्ची मी पकडली. माझ्या उजवीकडे फक्त 2-3 माणसं चालू शकतील एवढीच रिकामी जागा व त्या पलीकडे पटांगणाची भिंत होती. मी त्या ठिकाणी बसलो आणि अगदी काही सेकंदात कुणीतरी एक खुर्ची उचलून आणून माझ्या उजवीकडे ठेवलेली मला जाणवली. त्यावर ती व्यक्ती बसलेलीही माझ्या लक्षात आलं. काही क्षणात ही व्यक्ती म्हणजे एक महिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी हळूच त्या महिलेकडे पाहिलं आणि ती माझ्या फारच जवळ बसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी थोडा संकोचलो, पण माझी खुर्ची डावीकडे घ्यायला डावीकडे इतर खुर्च्या लागलेल्या व त्यावर आधीच माणसं बसलेली असल्यामुळे जागा नव्हती. असं एका अनोळखी महिलेनं इतकं चिटकून माझ्या शेजारी खुर्ची आणून बसावं हे मला फारच खटकलं. पटांगण ओपन असल्यामुळे अधूनमधून हातावर डास बसत होते, पण ते उडवण्यासाठी उजवा हात हलवणंही कठीण जात होतं. इतकी ती महिला जवळ बसली होती. एक मात्र होतं की ही माझ्या शेजारी बसलेली महिला तशी सुंदर म्हणावी अशीच होती. अतिशय आकर्षक. कविता गझल ऐकता ऐकता माझ्या मनात शंका येऊ लागली. ही आकर्षक अनोळखी स्त्री अधूनमधून काही ठिकाणी बसायची जागा खुर्च्या रिकाम्या असताना कुठून तरी खुर्ची उचलून घेऊन आपल्या इतक्या जवळ येऊन का बसली असावी? विचार करता करता डोकं भिरभिरायला लागलं. समोरच्या कविता गझल्स मेंदूत शिरेनाशा झाल्या. अचानक एक विचार डोक्यात आला. कार्यक्रम रात्री उशिरा होता. संपायला 12 तरी वाजणार होते. ही वेळ म्हणजे तसल्या बायकांसाठी व्यवसायाची वेळ आणि माझ्यासारखा एकटा माणूस म्हणजे यांचे हक्काचे गिराईक. हा विचार डोक्यात आल्यावर माझं मन अधिकच कडवट झालं. मी शक्यतो तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागलो. कार्यक्रम संपायला 12:30 वाजले. मी सकाळी क्लिनिक उघडत नाही, त्यामुळे मला तशी घाई नव्हती. कार्यक्रम संपायला आला आहे याचा अंदाज येताच नंतर गाड्या काढायला अडचण होऊ नये म्हणून प्रेक्षागृहातून हळूहळू लोक बाहेर पडू लागले होते. कार्यक्रम संपल्यावर तर मोठा लोंडाच बाहेर पडला. नेहमीप्रमाणे मी घाई न करता बसून राहिलो. एकदा बहुतेक मंडळी बाहेर पडली की मला आरामात माझी गाडी बाहेर काढता येणार होती. मी बसून राहिलो. त्या पटांगणातील बहुतेक मंडळी गेट बाहेर जाण्यासाठी बाहेर पडली आणि तरीही इतका वेळ मला जवळपास खेटून बसलेली ती स्त्री उठलीच नाही. तिनं तिची खुर्ची थोडी बाजूला सरकवली, इतकंच. मी खुर्चीवरून उठलो तशी तीही उठल्याचं माझ्या लक्षात आलं. आता मी जरासा वैतागलोच होतो. झपझप पावले टाकत मी पटांगणातून बाहेर रस्त्यावर आलो. गाड्या पार्किंग केलेल्या मैदानात जाण्यासाठी माझ्या वाढलेल्या चालण्याच्या वेगाबरोबर तिनेही वेग वाढवलेला माझ्या लक्षात आला.
दुसऱ्या गेटमधून दुसऱ्या मैदानात शिरताना आता तरी ती रस्त्यावरून सरळ चालती होईल अशी माझी आशा फोल ठरली. ती माझ्या मागे मागेच या मैदानातही शिरली. आता त्या पार्किंगच्या मैदानात अगदी तुरळक माणसं आणि तुरळक गाड्या होत्या. रात्रीची 1च्या जवळपासची वेळ. आता माझ्या संतापाची जागा भीतीने घेतली होती. काय करेल आता ती? ती तसली बाई काय बोलेल, काय करेल? आणि मी तिला झिडकारलं तर ती काय करेल? तिनं वेगळाच काही आरडाओरडा केला तर आणखीनच काहीतरी बिकट परिस्थिती ओढवेल. शिवाय आणखी एक शक्यता होती. मी एक नामवंत डॉक्टर होतो, सज्जन माणूस होतो, कुटुंबवत्सल माणूस, पण शेवटी मी एक पुरुष होतो. तिच्याकडून तसली काही मागणी झाली आणि माझा संयम सुटला तर? त्या काही क्षणात हे सगळे विचार माझ्या मनात येत राहिले आणि मला दरदरून घाम फुटला. माझी गाडी अगदी शेवटी पार्क केलेली होती. चालताना एका गाडीजवळून पुढे जात असताना मला मागून आवाज आला. 1 मिनिट थांबा. माझ्या छातीची धडधड मला स्वतःलाही ऐकू येऊ लागली होती. तिथून माझ्या गाडीकडे सर्व जीव गोळा करून धूमपळ काढावा असंही मला वाटून गेलं. पण तसं न करता मी चालणं थांबवलं आणि मागे वळून तिच्याकडे पाहिलं. इतकं समोरून पहिल्यांदाच. ती खरंच खूप सुंदर आणि आकर्षक होती. मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे आणि थँक्सही द्यायचे आहेत. माझ्या कपाळावरील भलं मोठं प्रश्नचिन्ह तिनं ओळखलं असावं. सांगते, सगळं सांगते. मी अशी अचानक तुमच्या जवळ येऊन बसले आणि तुम्हाला ऑकवर्ड केलं त्याबद्दल सॉरी. ॲक्च्युली या कार्यक्रमाला मी तुमच्या खूप आधी आले होते. माझे पती नोकरीनिमित्त वर्षातील बराच काळ बाहेर असतात. कवितांच्या किंवा गझलांच्या कार्यक्रमाला बरोबर येण्यास कुणी मैत्रिणी तयार पण नसतात आणि मला तर याचे फार वेड आहे. मग मी एकटीच जाते अशा कार्यक्रमांना. आज मी आले तेव्हा प्रेक्षागृह भरलं होतं. पटांगणात बसायला गेले तर अगदी मागं एक टपोरी टोळकं दिसलं. आम्हा बायकांना अशा मंडळींची नजर चांगलीच कळते. मला एकटीला आलेलं बघून रात्री परत जाताना या पोरांकडून काही दगाफटका होऊ शकतो अशी मला खूप भीती वाटू लागली. मग मी परत पार्किंगमध्ये गाडीपाशी आले घरी परत जाण्यासाठी. पण मला हा कार्यक्रम मिस करायचा नव्हता. त्यामुळे काय करावं याचा विचार करत गाडीपाशीच उभी राहिले. थोड्याच वेळात अगदी लांबून तुम्ही तुमची गाडी पार्क करून येताना दिसलात. स्वतःच कौतुक करू नये, पण मी तशी 4 चौघीत उठून दिसते याची मला कल्पना आहे. येणारे जाणारे विशेषतः पुरुष माझ्याकडे वळून बघितल्याशिवाय जात नाहीत. अर्थात मला काही याचा राग वगैरे येत नाही. ही सहज प्रवृत्ती आहे आणि मला तर उलट हे कॉम्प्लिमेंट वाटतं. मी गाडीपाशी येऊन काय करावं असा विचार करत असतानाही समोरून जितके पुरुष गेले ते माझ्याकडे एक कटाक्ष टाकल्याशिवाय गेले नाहीत. तुम्ही माझ्या समोरून गेलात, परंतु आधीच कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे असेल कदाचित. पण माझ्याकडे तुमचे अजिबात लक्ष गेले नाही. मलाही तुम्ही एकटे आल्याचे लक्षात आले. तुम्ही सेफही वाटलात. कार्यक्रम तर मला मिस करायचाच नव्हता. मग मीही तुमच्याच स्पीडने तुमच्या मागून त्या पटांगणात शिरले. तुम्ही इतके घाईने जात होतात की मी तुमच्या मागून चालत असल्याचे तुमच्या लक्षातही आले नाही. तुम्ही खुर्चीवर बसताच मीही तुमच्या अशी जवळ येऊन बसले की त्या पटांगणात शिरल्यापासून ज्यांनी आपल्याकडे पाहिलं त्यांना आपण नवरा बायकोच वाटलो. मी शेजारी इतक्या जवळ येऊन बसल्यानं तुम्हाला आश्चर्य वाटल्याचं मला समजलं होतं. पण आजूबाजूला इतके लोक असताना आणि कार्यक्रम चालू झाल्याने सगळे चिडीचूप असताना मला काहीच बोलता आलं नाही. त्यामुळे हे सगळं आत्ता तुम्हाला सांगते. तुमच्यामुळे मी कार्यक्रम छान एन्जॉय करू शकले आणि त्या टोळक्याच्या विचारानं अजिबात न घाबरता या पार्किंग मैदानापर्यंत माझ्या गाडीपर्यंत येऊ शकले. खूप खूप थँक्स आणि मनापासून सॉरी. असं आणि इतकं बोलून अगदी गोंडस हसून ती सुंदरी आपल्या गाडीत बसली. मला निरोपाचा हात दाखवून काही क्षणात मैदानाच्या गेट बाहेर पडली. मी वळून हळूहळू माझ्या गाडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
मनात कसली तरी रुखरुख लागून राहिली होती. कसली ते मलाही फारसं समजलं नाहीये. कथा समाप्त. श्रोते हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.